अहमदनगर जिल्ह्यातून एक झोप उडवणारी बातमी समोर येते। शिक्षकाचा अतिशय निर्घृण खून करण्यात आलाय। कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स या संस्थेतील शिक्षक अशोक प्रभाकर अजबे वय वर्ष 33 हे पत्नी आणि 2 मुलांसह मिरजगाव कर्जत रस्त्यावरून कर्जतच्या दिशेने येत होते। चिंचोली काळदात गावाजवळील लावण्यात आले असता मागून दुचाकीवर येणाऱ्या आरोपींनी लाकडी दांडक्याने डोक्यावर पाठीमागून जोरदार प्रहार केला। त्यात शिक्षक अशोक अजबे यांचा मृत्यू झाला। समवेत दुचाकीवर असलेली पत्नी आणि 2 मुले मात्र हल्ल्यातून बचावली। याबाबत त्यांच्या मामाने खबर दिली। रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते। आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली। यातील एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतला असल्याचं समजतंय। उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली। विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। अशोक अजबे हे कुटुंबातील एकुलते एक होते। लहानपणापासून रातंजन येथील मामांनी त्यांचा सांभाळ केला। ते शिक्षक आणि विद्यार्थ्यात प्रिय होते। त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच संस्थाचालक केशव अजबे, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले।